संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतीदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञासूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार मयूर पार्क औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगल कामना मंगल आशीष अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्मदेसनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, आतापर्यंत आपण 37 बोधिपाक्षीय धम्माचा अभ्यास केलेला आहे। या 37 बोधिपाक्षीय धम्मातील सुरुवातीचे 2 प्रकरणं आपण पूर्ण केली। पहिलं प्रकरण होतं 4 प्रकारचे स्मृती प्रस्थान। दुसरं जे प्रकरण आहे 4 प्रकारचे असे हे दोन्ही प्रकरणं आपण आतापर्यंत पूर्ण केलेली आहेत। आणि तिसरं जे प्रकरण आहे ज्याला चत्तारो इद्धिपादो असं म्हणतात, म्हणजे 4 प्रकारचे वृद्धिपाद छंद, वीर्य, चित्त आणि मीमांसा हे 4 शब्द आहेत। जसं मागच्या धम्मदेसनेमध्ये मी हे तुम्हाला सांगितलं, छंद, वीर्य, चित्त आणि मीमांसा या 4 तत्वांना या 37 बोधिपाक्षीय धम्मामध्ये 4 प्रकारचे वृद्धिपाद असं म्हणतात। वृद्धिपादाचा अर्थ पण मी तुम्हाला मागच्या धम्मदेसनेत सांगितला। वृद्धी म्हणजे काय, तर हा कोणता चमत्कार नाही आहे। विशिष्ट प्रकारचे असे बल तयार होतात, विशिष्ट प्रकारचे शारीरिक किंवा मानसिक बल तयार होतात आणि त्या बलाच्या आधारे मग तो बोधिसत्व त्या 10 पारमिता पूर्ण करतो आणि मग तो एक बोधिसत्व बुद्धत्वाची अवस्था प्राप्त करत असतो। तर अशा प्रकारे त्या 10 पारमिता सुद्धा पूर्ण करण्यासाठी बोधिसत्वाला या 37 प्रकारच्या बोधी अंगांचा बोधिसत्वाला या 37 बोधी अंगांची भावना करावी लागते, तेव्हा तो बलवान होतो। त्यापैकी आपण सध्या पाहत आहोत 4 प्रकारचे वृद्धिपाद, छंद, वीर्य, चित्त आणि मीमांसा। यापैकी छंद आणि वीर्य आपण मागच्या धम्मदेसनेमध्ये बघितलं, समजून घेण्याचा प्रयत्न केला। छंद म्हणजे काय, छंद म्हणजे आवड, त्याच्यामध्ये रममाण होणे, रत होणे। जसं समाजामध्ये मी म्हणजे काल ते काही छोटे छोटे उदाहरणं दिली तुम्हाला की कशा कशा प्रकारे लोकांना छंद असतात। छंद म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये एवढा तो माणूस रममाण होऊन जातो की त्याला दुसरं काही सुचत नाही, फक्त ते सुचते, मला एकच करायचं आहे। एखाद्या बैलाच्या डोळ्यावर बघा ते झापड लावली असते ना शेतामध्ये, बघा ते डवरणी करताना, किंवा घोड्याला आपण घोड्याला लावतात ना, असं काय त्याला काय म्हणतात, झापड म्हणतात ना तुमच्या जे काय असेल शब्द ते असं लावतात बघा। असं का लावतात, असं का लावतात, कारण त्या घोड्याला फक्त समोरचं दिसलं पाहिजे, त्याला आजूबाजूचं काही दिसूच नाही।
म्हणजे त्याचं लक्ष काय आहे, समोर चालायचं, ना इकडे बघायचं ना तिकडे बघायचं, समोरच चालायचं आहे. तर ते त्याचा छंद आहे आपल्या तात्विक भाषेमध्ये. म्हणजे एका साधकाला जेव्हा हा छंद लागतो, म्हणजे त्याच्यामध्ये छंद बल उत्पन्न होते, तर त्याला दुसरं काहीच दिसत नाही, इकडचं आजूबाजू काहीच दिसत नाही, त्याला फक्त एकच दिसते, ते म्हणजे आपल्याला दुःखमुक्त व्हायचं आहे, दुःखमुक्त व्हायचं आहे. आणि त्यासाठी मग दुःखमुक्तीच्या मार्गाबद्दल त्याच्यात आवड निर्माण होते, त्याच्यात तो रत होतो, रममाण होतो, आणि अशा प्रकारे छंद बल त्याच्यामध्ये उत्पन्न होतो. एकदा का तो छंद बलात निपुण झाला, मग काय करतो, तर तो अत्यंत उत्साहपूर्वक, तो अगदी उत्साहपूर्वक काम करतो, प्रयत्न करतो की आता आपण या दुःखमुक्तीच्या मार्गामध्ये आलो तर प्रयत्न करायला पाहिजे, मेहनत करायला पाहिजे, आळस करून चालणार नाही, बेशुद्धीमध्ये राहून चालणार नाही, बेहोशीमध्ये राहून चालणार नाही. तर तो स्वतःमध्ये त्याचं ते शारीरिक बल असते बघा, त्याचं जे शारीरिक आणि मानसिक बल असते, तो थकत नसतो कधी, तो कधी थकत नाही, तो कधी निराश होत नाही, तो कधीही उदास होत नाही, तो कधीच बेचैन होत नाही, तो कधी नाराज होत नाही, तो कधी खिन्न होत नाही. अगदी वीर्यपरतापूर्वक, म्हणजे वीर्यपारमिता त्याची, वीर्यतापूर्वक तो बलपूर्वक शारीरिक आणि मानसिक श्रम करतो आणि आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करतो. तर हे दोन रिद्धिपाद आपण मागच्या धम्मदेशनेमध्ये बघितले, छंद आणि वीर्य. छंद म्हणजे धार्मिक जीवन जगण्याचा छंद, आपल्या मैत्री भावना करणे, असावे, ज्याला आपण. तिसरं जे वृद्धिबल इथे सांगितलेलं आहे त्याला म्हणतात चित्त. तिसरं वृद्धिबल आहे चित्त, आणि चौथं वृद्धिबल आहे मीमांसा. आता चित्त म्हणजे काय ते आपण मागच्या अनेक धम्मदेशनेमध्ये ऐकलेलं आहे. चित्त म्हणजे काय आपण मागच्याही प्रवचनात तुम्हाला मी अनेकदा सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे विशेष काय सांगायची गरज नाही आहे. परंतु या दृष्टीने थोडंसं आपण समजून घेऊ की चित्त इथं काय आहे, ते वृद्धिबल कसं तयार करते, चित्ताचं वृद्धिबल कसं आहे. तर जसं आपण मागच्या धम्मदेशनेमध्ये मी तुम्हाला सांगितलं की चित्त जे आहे कसं निर्माण होते माणसामध्ये. 4 स्मृती प्रस्थानांच्या अभ्यासाच्या वेळेस मी तुम्हाला 5 उपादान स्कंधांचा अभ्यास सांगितला होता, म्हणजे त्याचं स्पष्टीकरण केलं होतं. 5 उपादान स्कंध, की माणसाचं मन कसं तयार होतं, माणूस क्रियान्वित कसा होतो. रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान. रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान. बरोबर आहे. रूप म्हणजे आपलं हे शरीर, सोपं आहे. रूप म्हणजे आपलं हे शरीर, हे आपले पंचेंद्रिय, आणि आपलं 6वं इंद्रिय आपलं मन. मग या शरीरावरती त्यांच्या इंद्रियांच्या वेदना होतात. डोळ्याला शब्दांची डोळ्यांना रूपाची वेदना होते, नाकाला गंधाची वेदना होते, कानाला शब्दाची वेदना होते, जिभेला चवीची वेदना होते, या कायेला कायेची वेदना होते, हवा उन्हाची वेदना होते. बरोबर आहे. आणि मनात संस्कार उत्पन्न होतात. वेदना झाली, रूप, त्याच्यावरती होणाऱ्या वेदना, आणि वेदनेतून मग आपण त्याची जाणीव करतो की चांगलं आहे वाईट आहे, चांगलं आहे वाईट आहे. याला म्हणतात संज्ञा, म्हणजे जाणणे, त्याची जाणीव होणे, याला म्हणतात संज्ञा. संज्ञा उत्पन्न झाली, चांगलं असेल तर काय उत्पन्न होईल, आसक्ती, लोभाचे संस्कार तयार होतील ना. जर दुःखद असेल, वेदना दुःखद असेल, संज्ञा दुःखद असेल तर काय उत्पन्न होईल, द्वेष उत्पन्न होईल, त्याच्याबद्दल तिरस्कार उत्पन्न होईल. आणि मग असे संस्कार तयार झाल्यानंतर त्या संस्कारासह जी भावना आपल्यामध्ये उत्पन्न होते त्याला म्हणतात विज्ञान, आणि तेच आहे आपलं चित्त. समजलं. म्हणजे संस्कारासह उत्पन्न होणारी जी भावना आहे,
मग ते रागाची असो, द्वेषाची असो, क्रोधाची असो की मोहाची असो, प्रेमाची असो, कोणती भावना असो, कुशल असो की अकुशल असो, जे आपल्यामध्ये उत्पन्न होते त्याला म्हणतात विज्ञान, आणि हेच आपलं चित्त आहे. याला चित्त म्हणतात. तर हे जे वृद्धिबलामध्ये आपण जे चित्त पाहत आहोत, हे चित्त या रूप, वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान यातील जे चित्त आहे याच्यापेक्षा फार वेगळं आहे. वेगळं का आहे? कारण हे वृद्धिबल आहे. हे काय आहे? हे वृद्धिबल आहे. आणि वृद्धिबलाचा अर्थ होतो एक विशिष्ट प्रकारचं बल त्याच्यात निर्माण होते त्या साधकामध्ये. चित्त तेच आहे, पण चित्ताची जी अवस्था म्हणजे ज्याला आपण म्हणतो चेतासिक अवस्था, अभिधम्मातला शब्द आहे चेतासिक, ते जे चेते असते ना ते फक्त कुशलच असते, अकुशल नसते. समजते तुम्हाला? म्हणजे त्या साधकात जेव्हा हे चित्त वृद्धिबल तयार होते तर त्याच्यामध्ये फक्त कुशलच उत्पन्न होते, अकुशल उत्पन्न होत नाही. जसं आता सामान्य माणसामध्ये कसं होते बघा, एखादा आपण चांगलं रूप बघितलं तर मग चित्तामध्ये आसक्ती उत्पन्न होते, त्याच्याबद्दल लोभ उत्पन्न होते. बरोबर आहे? आसक्ती किंवा लोभ दुःखद आहे, माणसाला दुःख देतात. किंवा एखादं वाईट दृश्य किंवा वाईट रूप बघितलं तर आपल्यामध्ये काय उत्पन्न होते? त्याच्याबद्दल छिची शिशी, अरे वाईट आहे म्हणतो आपण, तिरस्कार उत्पन्न होते, द्वेष उत्पन्न होते. म्हणजे सामान्य माणसामध्ये एक तर आसक्ती उत्पन्न होईल, बरोबर, लोभ उत्पन्न होईल किंवा द्वेष उत्पन्न होईल, मोह उत्पन्न होईल. पण जेव्हा तुम्ही एक साधक म्हणून चार प्रकारच्या स्मृती प्रस्थान करत राहता, तुम्ही साधक म्हणून या 4 सम्यक प्रधानांचा अभ्यास करता, तुमच्यामध्ये हे वृद्धिपदातील हे जे चित्त आहे हे चित्त तुमच्यामध्ये उत्पन्न होते. आणि हे जे चित्त आहे हे चित्त फक्त कुशलच राहते, त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची आसक्ती नसते. म्हणजे कसं, जर तुमच्यामध्ये बल निर्माण झालं, मी त्याची पुन्हा पुन्हा भावना केली, त्या वृद्धिपदाची पुन्हा पुन्हा चिंतन केलं, तर अशा वेळेस काय होते, जर तुम्ही एखादं समजा चांगलं दृश्य पाहिलं, चांगलं रूप पाहिलं, कोणाचं जरी चांगलं रूप आहे, चांगलं शरीर पाहिलं, चांगलं रूप पाहिलं, तर जसं सामान्य माणसामध्ये काम उत्पन्न होतात, आसक्ती उत्पन्न होते, तुमच्यात उत्पन्न नाही होणार. तुमच्यामध्ये कुशलच उत्पन्न होईल, म्हणजे चांगलं म्हणजे कुशल उत्पन्न होईल तुमच्यामध्ये कामराग उत्पन्न होणार नाही. कारण का बरं? कारण तुमच्यात ते बल आलं ना, ते वृद्धिबल ते तुमच्यात निर्माण झालेलं आहे. किंवा तुम्ही वाईट दृश्य पाहिलं, वाईट रूप पाहिलं, तर सामान्य माणसामध्ये द्वेष उत्पन्न झाला, पण साधकामध्ये द्वेष होणार नाही. ते काय होईल? तो उपेक्षेमध्ये राहील, द्वेष करणार नाही, तो मोह करणार नाही, तर तो उपेक्षामध्ये राहील. म्हणजे त्याचं चित्त जे आहे त्याचं चित्त त्याच्या नियंत्रणामध्ये आलेलं असते. ना सुख ना दुःख, ना आसक्ती, ना लोभ, ना द्वेष, ना मोह. त्याचं चित्त एवढं कुशल झालेलं असते त्या वृद्धिबलामुळं, त्याचं संपूर्ण नियंत्रण येते, संपूर्ण नियंत्रण त्याच्या चित्तावरती असते. तो म्हणजे त्याला न कळत कधीच चित्तामध्ये अकुशल विचार उत्पन्न होत नाही. जसं उदाहरणार्थ बघा, आता आपला हा श्वास आहे, बरोबर आहे, श्वास येतो आणि श्वास जातो, श्वास येतो आणि श्वास जातो. येताना तुम्हाला विचारतो का मी आतमध्ये येऊ, असं विचारतो तुम्हाला? बरं, आतमध्ये आल्यानंतर म्हणतो आता मी बाहेर जाऊ, असं तुम्हाला विचारतो का? नाही विचारत. बिचारा श्वास आपलं काम करतो, येतो जातो, येतो जातो. तुम्ही झोपलेले जरी असले, श्वास आपलं काम करत राहते, तुमची परमिशन नाही घेत. तुम्ही जर नाही म्हटलं तर कार्यक्रम बिघडला, बिघडला कार्यक्रम. विचारतो का तुमची परमिशन घेतो का? नाही. बरोबर आहे. पण जेव्हा तुम्ही आनापानसती करता बघा, ध्यानामध्ये शिकवतात आनापानसती, तर आनापानसतीमध्ये काय शिकवतात तुम्हाला? की तुमच्या न कळत श्वास आतमध्ये आला नाही पाहिजे.
तर या चित्त बलाच्या साह्याने न कळत तुमच्या चित्तात कधीच अकुशल उत्पन्न होत नाही, न कळत कधी उत्पन्न होत नाही बघा. कारण ते तुमचं वृद्धिबल आहे. तुम्ही त्या विज्ञानावरती तुम्ही बलाने तुम्ही जिंकलेले असता, तुमच्यात ते बल उत्पन्न झालेलं असतं, तुमचं त्या चित्तावरती नियंत्रण झालेलं असतं अगदी सुरुवातीला. पण ज्यावेळेस तुम्ही आणखीन तपश्चर्या करता, म्हणजे आणखीन तप करता, आणखीन ध्यान साधना करता, तर हळूहळू तुम्ही या बलामध्ये आणखीन परिपक्व होत जाता. तसे मनावर नियंत्रण असणारे वृद्धिबल संपन्न भिक्षू बुद्ध काळामध्ये होते. महामोग्गलायन नावाचे एक भिक्षू होते. महामोग्गलायन म्हणजे सारीपुत्त आणि मोग्गलायन एक म्हणजे सोबतच भिक्षू झाले होते आणि त्यांना बुद्धांचा उजवा हात म्हणायचे, धम्माचे संघाचे सेनापती म्हणायचे, सारीपुत्त आणि महामोग्गलायन. तर महामोग्गलायन या वृद्धिबलामध्ये संपन्न होते. तर वृद्धिबल संपन्न भिक्षू म्हणून संघामध्ये त्यांचं नावलौकिक होतं. त्यांनी आपल्या चित्ताला जिंकलं होतं. म्हणजे असे विविध प्रकारचे पॉवर त्यांच्यात ते बल उत्पन्न झालं होतं. या चित्ताच्या साह्याने ते फार वेगवेगळ्या प्रकारच्या बलांना म्हणजे बल उत्पन्न करू शकत होते. असं त्यांच्यामध्ये ते बल होतं बघा. तर हे चित्त वृद्धी बल प्राप्त करण्यासाठी आपल्याला याची भावना करावी लागते. तर ज्यावेळेस एक साधक या चित्त वृद्धिपादाला प्राप्त करतो तर खऱ्या अर्थाने तो मग त्या बोधिसत्व म्हणजे तो साधक जो आहे तो त्या वृद्धी बलाच्या मार्गावर खऱ्या अर्थाने प्रतिष्ठापित होत असतो. तर चित्त आता तुमच्या स्वाधीन झालेला आहे, चित्त आता कुशल झालेला आहे, तुम्ही कुशल चित्ताला साधलेला आहे. गाथेमध्ये म्हणतो ना आपण सचित्त परियोधपणं, हे ते चित्त आहे. म्हणजे दुसरं काही, फक्त चित्त शुद्धच आहे, परिपूर्ण शुद्ध झालेलं आहे, हेच ते चित्त आहे. मग अशा वेळेस तुम्ही जेव्हा तुमचं चित्त परिशुद्ध करता, परियोधपणं करता, हे बल तुमच्यात निर्माण झालं तर त्यानंतर त्या बलाच्या साह्याने मग तुम्ही दुःखमुक्तीच्या मार्गाचा शोध घेता की खरा दुःखमुक्तीचा मार्ग कोणता आहे, खरा दुःखातून मुक्त करणारा मार्ग कोणता आहे, याचा तुम्ही शोध घेत असता. कारण समाजामध्ये अनेक मार्ग दाखवतात लोक, धर्माच्या नावाखाली, अंधश्रद्धेच्या नावाखाली अनेक मार्ग. तर लोकांना असं वाटते की हा मार्ग शॉर्टकट आहे. नारळ फोडलं झालो मी दुःखमुक्त, फुलं अर्पण केले झालो मी दुःखमुक्त, जत्रा यात्रा केली बस तेवढ्याने मी दुःखमुक्त झालो, मी उपास तापास केले झालो मी दुःखमुक्त, जसं आता श्रावण सोमवार आहे लेकिन झालो मी दुःखमुक्त म्हणतात. दुःखमुक्ती त्याच्यानं होत नाही. हे शीलबद्ध परामर्श खूप मोठं संयोजन आहे. ते नंतर मी तुम्हाला सांगणारच आहे. जेव्हा अष्टांगिक मार्ग आपलं पूर्ण होईल ना, तर अष्टांगिक मार्ग म्हणजे हे 37 बोधिपाक्षीय धम्माची भावना पूर्ण केल्यानंतर आपल्या चित्तातील 10 प्रकारचे बंधन कसे तुटतात, मग तो श्रोतापन्न कसा होतो, सकृदागामी कसा होतो, अनागामी कसा होतो आणि अरहंत कसा होतो, ते आपण पुढच्या चॅप्टरमध्ये पाहणारच आहोत. पण आपल्याला दुःखमुक्तीचा मार्ग समजला पाहिजे ना, तुम्ही त्याची छानबीन केली पाहिजे, त्याचा तुम्ही शोध घेतला पाहिजे, विशोध विशेष रूपाने शोध घेतला पाहिजे. तर बघा, एक बोधिसत्व ज्याचे सिद्धार्थ बोधिसत्व होते, यांनी पण शोध घेतला ना, गृहत्याग केला. पण गृहत्याग केल्याबरोबर त्यांना ज्ञान प्राप्त झालं का? वयाच्या 29व्या वर्षी त्यांनी म्हणजे वयाच्या 29व्या वर्षी त्यांनी गृहत्याग केला. 6 वर्ष लागली त्यांना म्हणजे बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी. इतका कालावधी गेला, 6 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली. तर बघा, जेव्हा गृहत्याग केला त्यांनी ते दुःखमुक्तीचा खरी दुःखमुक्ती काय आहे आणि दुःखमुक्तीचा खरा मार्ग कोणता आहे, हे जे लोक पाहतात, हे साधू संन्यासी हे जप तप करतात, हा दुःखमुक्तीचा मार्ग आहे का? तर शोध घ्यायला सुरुवात केली. गृहत्याग केला आणि गृहत्याग केल्याबरोबर तत्कालीन समाजामध्ये जे दुःखमुक्तीचे उद्गाते स्वतःला म्हणत होते की ज्यांना वाटतं की मी दुःखमुक्तीचा मार्ग सांगणारा आहे, अगोदर यांचा आपण शोध घेतला पाहिजे. तर ते अगोदर कुठे जातात? आलार कालामाकडे जातात. तर बघू तर आलार कालामांचा मार्ग जो आहे तो खरं दुःखमुक्तीचा आहे का? तर आलार कालामांकडे गेले, त्यांच्याकडून त्यांनी सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास केला आणि त्याच्यानंतर आलार कालाम जे होते ते म्हणजे ते ध्यानाच्या म्हणजे समाधीच्या
7व्या पायरीपर्यंत पोहोचलेले ऋषी होते. ध्यानाच्या 8 पायऱ्या असतात. प्रथम ज्ञान, द्वितीय ज्ञान, चतुर्थ ज्ञान, त्याच्यानंतर वियानंचायतन ज्ञान, आकाशंचायतन ज्ञान, आकिंचनायतन ज्ञान, नेवसय्या नासय्या आयतन ज्ञान. असे थोडे कठीण शब्द आहेत, फक्त ऐकून घ्या म्हणजे किमान शब्द तरी लक्षात राहते. तर हे ध्यानाच्या 8 पायऱ्या आहेत. तर आलार कालाम ऋषी या हे जे ध्यानाच्या 8 पायऱ्या आहेत यापैकी 7वी जी पायरी आहे आकिंचनायतन ज्ञान, या पायरीपर्यंत पोहोचलेले ऋषी होते. सिद्धार्थ बोधिसत्वाने शोध घ्यायची सुरुवात केली की दुःखमुक्तीचा मार्ग कोणता आहे. आलार कालामांकडे गेले, सांख्यतत्वाचा अभ्यास केला आणि ध्यानाच्या 7व्या पायरीपर्यंत त्यांनी अभ्यास केला. आणि सगळ्या अभ्यास केल्यानंतर पण त्यांना असं त्याच्यात काही विशेष काही त्यांनी प्राप्त केलं नाही. मग आलार कालामांना विचारलं की गुरुदेव, गुरुवर्य, की म्हणजे मला याच्याही पुढं काही आहे का, म्हणजे इथंपर्यंत मी शिकलो पण काय मला काय साध्य झालं नाही, याच्या आणखीन पुढं काही आहे का, ते मला शिकायचं आहे. आलार कालाम म्हटले की सिद्धार्थ, मला जेवढं येत होतं तेवढं मी तुला शिकवलं, याच्या पुढचं मला येत नाही. पण सिद्धार्थ बघा, सिद्धार्थ हे बोधिसत्व होते आणि त्यांच्यामध्ये 4 वृद्धिबल होते. हा 4था जो वृद्धिबल आहे कोणता, मीमांसा, हा त्यांच्यामध्ये होता. आणि मीमांसाचा अर्थ होतो शोध घेणे, दुःखमुक्तीच्या मार्गाला शोध घेणे, विशोध घेणे, त्याची छानबीन करणे की कुशल काय अकुशल काय, दुःखमुक्ती काय, खरं काय, सत्य काय असत्य काय, याचा शोध घेणे, त्याला म्हणतात मीमांसा. नाही तर बस बंद डोळ्याने उघड्या डोळ्यांनी त्याच्यावरती विश्वास ठेवायचा आणि चाललं बघा, असं नाही झालं पाहिजे. नाही तर आमच्या एका ताईप्रमाणे होईल. आमच्या एका ताईच्या आमच्या एक ताई आहेत, नागपूरला राहतात. एकदा काय झालं बघा, एका वर्षभरामध्ये त्यांच्या घरी अशा गोष्टी घडल्या, म्हणजे शेतातला बैल मेला, त्याच्यानंतर बकरी मेली, नंतर सासरा मेला, सासूला लकवा मारला, नवऱ्याचा ॲक्सिडेंट झाला, हात तुटला, पोरगा 12वीत नापास झालं, त्याच्यानंतर पोरगी भांडणं करून घरी आली. हे सगळं वर्षभरातच घडलं. तर त्या बाईला कोणतरी म्हटलं, बाई तुझ्या घरी काहीतरी असं हे झालं बघा, हे छुछू काहीतरी केलं कोणीतरी, म्हणजे वर्षभर घडलं ना, एक महिन्यानं, म्हणजे बैल मेला झाला, 1 महिन्यानंतर बकरी मेली, 1 महिन्यानंतर सासरा मेला, 1 महिन्यानंतर सासूला लकवा मारला, 1 महिन्यानंतर नवऱ्याचा ॲक्सिडेंट झाला, त्याचा हात तुटला, 1 महिन्यानंतर पोरगं नापास झालं, 1 महिना झाला की पोरगी भांडणं करून घरी आली. तिला खरंच वाटलं, अरे बापरे, असं काहीतरी म्हणजे झालं खरंच, असं जे होत आहे दुःखात माझ्यासोबत जीवनामध्ये. तर तिला कोणीतरी शहाण्या बाईने सांगितलं, बाई त्या पहाडावरती म्हणे ते बाबा राहते, त्याच्याकडे जा, ते तुला बरोबर करेल, सगळं ग्रहतारे बरोबर करते म्हणे. बिचारी अज्ञानापोटी, मीमांसा नाही ना, मीमांसा हा गुण नाही ना, खरंच दुःखमुक्ती काय शोधण्याचा शोध नाही आहे, गेली बिचारी. मग त्या बाबाने तिला सांगितलं की तुझ्या जीवनात छुछू कोणतरी केलेलं आहे, एक काम कर म्हणे, 6 महिन्याचा व्रत घे म्हणे, आणि ते दगडावरती मसाला पिसतात ना, मसाला बनवतात ना, वाटतात मसाला आहे ना, तर ते सगळं मसाला झाल्यानंतर शेवटचे जे पाणी असते ते पाणी वाटीभर आणि एकच भाकर खायची म्हणे. सांगा, ते मसाल्याचं शेवटचं पाणी आणि एकच भाकर खायची म्हणे, 6 महिने कर म्हणे व्रत. आता बिचारीनं मीमांसा नाही ना, दुःखमुक्तीचं ज्ञान नाही, मीमांसा नाही, शोध घ्यायची जिद्द नाही. बिचारी 6 महिने काय, महिनाभर तिनं ते मसाल्याचं पाणी, त्या वाट्याचं पाणी आणि भाकर खाल्ली, अशी झाली बघा, अशी लुकड झाली. आम्ही जेव्हा घरी गेलो तेव्हा मग त्याच्या पोरीने सांगितलं, भंतीजी म्हणे ही एडी झाली म्हणे, माय त्या बाबाच्या नादी लागली म्हणे, हिला काहीतरी सांगा. आम्ही तिला समजावून सांगितलं ताईला आणि ध्यानाला पाठवलं. ध्यानानंतर आली बिचारी आणि म्हणे, भंतेजी म्हणे तुम्ही मला सोनंच दिलं म्हणे, सोनं दिलं म्हणे तुम्ही, त्या बाबाच्या नादी लागले होते मी म्हणे, अरे म्हणे मी माझं जीवन संपवायला निघालं होतं म्हणे, हाच खरा मार्ग आहे म्हणे. झाली मीमांसा, म्हणजे तिनं बरोबर शोध घेतला, तिच्यात तो गुणुत्पन्न झाला. मग तिला समजलं की अंधश्रद्धा, अंधबाजी, बुवाबाजी हा फक्त दुःखाचाच मार्ग आहे, दुःख देणारा आहे, दुसरं काहीच नाही आहे. तर बोधिसत्व सुद्धा जेव्हा दुःखमुक्तीचा मार्ग शोधण्यासाठी बाहेर निघाले तर त्यांनी प्रस्थापित सगळ्या मार्गांचा अभ्यास केला. आलार कालामांकडून 7व्या पायरीपर्यंत शिक्षण घेतलं. याच्या पुढे पण मला पाहायचं आहे, कारण याच्या 7व्या पायरीपर्यंत पोहोचलो पण मला काहीच मिळालं नाही, त्याच्या पुढे काही आहे का. आलार कालाम म्हणतात की नाही. निघाले बाहेर. उद्दक रामपुत्ताकडे गेले. उद्दक रामपुत्त हे त्यावेळेस
ध्यानाची जी 8वी पायरी होती त्याला म्हणतात नेम संया ना संया आयतन ज्ञान. या पायरीपर्यंत पोहोचलेले होते. त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी ध्यानाची 8वी पायरी पण आत्मसात केली, तरी पण काही हास्य झालं नाही. पुन्हा म्हणतात की गुरुवर्य गुरुदेव याच्या पुढे पण काही आहे का, मला शिकायचं आहे. उद्धक रामपुत्र म्हणाले की सिद्धार्था, मला जेवढं माहीत होतं तेवढं मी तुला शिकवलं, याच्या पुढचं मला काही माहीत नाही. मग सिद्धार्थाला वाटलं आपण ध्यानाच्या 8ही पायऱ्या शिकल्या, सांख्य तत्वाचा पण अभ्यास केला, पण काही सफल झालं नाही. अरे, की आपण त्या भृगु ऋषींचं आश्रम बघितलं होतं की नाही, ते जे शारीरिक यातना करणारे, वज्र तपश्चर्या करणारे होते, अरे तो खरा दुःखमुक्तीचा मार्ग आहे. आपण त्याचा अभ्यासच केला नाही, तर चला त्याचा आपण अभ्यास करू. तर भृगु ऋषींप्रमाणे त्यांनी तपश्चर्याला सुरुवात केली. काय तपश्चर्या केली? खाणं बंद केलं, जेवण करणं बंद केलं, पाण्याचं प्रमाण कमी केलं आणि शरीराला त्रास द्यायला सुरुवात केली. या शरीराला देहदंड करायला सुरुवात केली. एवढा शरीरात देहदंड दिला, एका उजळीमध्ये जेवढं पाणी येईल तेवढंच पाणी प्यायचं, दिवसभर उपाशीच राहायचं, तहानलेलंच राहायचं. भर थंडीमध्ये बाहेर कडाक्याच्या थंडीमध्ये असं ओपनमध्ये असं उघड्यावरती राहून शरीरावर थंडीचे ते वार सहन करायचे. भर गरमीमध्ये, एवढी भयानक गरमी आहे, ज्येष्ठची गरमी आहे, मेची आणि ज्येष्ठची गरमी आहे, अशा गरमीमध्ये त्या कपारीमध्ये जाऊन राहायचं, घाम झालेलं शरीर. म्हणजे शरीराला त्रास द्यायला सुरुवात केली. त्या भृगु ऋषींप्रमाणे एवढं सर्व केलं, तरी पण त्यांना काहीच प्रकाश आढळला नाही, काहीच आढळलं नाही. पण ते निराश झाले नाही. मीमांसा याला म्हणतात. दुःखमुक्तीचा शोध घ्यायचा आहे, शेवटपर्यंत हार मानायची नाही. दुःखमुक्तीचा मार्ग कोणता आहे? तर शेवटी सुजाताने खीरदान केली. एका वडाच्या झाडाखाली येऊन बसले, तर पोटाला हात लावतात, तर पाठीचा कणा हाती लागला, पाठीच्या कणाला हात लावतात, पोट हाती लागलं, गाला आतमध्ये गेले, डोळे आतमध्ये गेले, सगळी माती साचलेली आहे. एकदम वृक्ष शरीर झालं होतं सिद्धार्थाचं. आणि त्या दरम्यान सुजाताने भगवान म्हणजे बोधिसत्व सिद्धार्थाला खिरीचं दान दिलं. ती खीर ग्रहण केली आणि नंतर मग ध्यानाला बसले त्या निरंजन नदीच्या काठी. आणि मग ध्यान करून ध्यानामध्ये त्यांनी मग त्या 4 पायऱ्यांनी जाऊन बुद्धत्वाची प्राप्ती केली. त्या 4 पायऱ्यांपैकी एक पायरीचं तत्व होतं मीमांसा, दुःखमुक्तीचा शोध घेणे. तर पहिल्या पायरीमध्ये सिद्धार्थांनी तर्कशक्ती आणि अन्वेषण यांच्या साह्याने पहिली पायरी पार केली. तर्कशक्ती म्हणजे काय? की तर्काने पाहायचं, तर्कबुद्धी की तर्काने पाहायचं की हे तत्व कसं आहे, चांगलं आहे की वाईट आहे, तर्कबुद्धीने. त्याच्यानंतर अन्वेषण करायचं म्हणजे इन्व्हेस्टिगेशन, मीमांसा करायची त्याच्यामध्ये छानबीन खोज करायची की चांगलं काय आहे, वाईट काय आहे, हा खरंच दुःखमुक्तीचा मार्ग आहे का, हा दुःखमुक्तीचा मार्ग आहे का, याला मीमांसा करायची. तर पहिली पायरी पार केली. दुसऱ्या पायरीमध्ये त्यांनी चित्ताला समतोल करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे इक्वॅनिमिटी, चित्ताला समतोल केलं. सुख असो की दुःख असो, निंदा हो की स्तुती हो, जय हो की पराजय हो, दोन्ही अवस्थेमध्ये चित्ताला इक्वल ठेवायचं, समानता ठेवायची. तर समतोलपणा साधला. तिसऱ्या पायरीमध्ये त्या समतोलपणात एकाग्रतेची भर घातली, चित्ताला एकाग्र केलं. आणि चौथ्या पायरीमध्ये त्या एकाग्र समतोल चित्तामध्ये शुद्धतेची भर घातली. या 4 पायऱ्याने सिद्धार्थ ध्यान साधना करत 4 आठवडे ध्यान साधना केली. आणि 4 आठवडे ध्यान साधना केल्यानंतर त्या ध्यान साधनेमध्ये बुद्धानं काय म्हणजे सिद्धार्थाने केलं काय? तर हेच केलेलं आहे. या 37 बोधिपाक्षीय धम्माची भावना केली, कायानुपස්සना केली, कायबद्दल जाणलं, वेदनानुपස්සना केली, या वेदनेबद्दल जाणलं, चित्तानुपස්සना केली, या चित्ताबद्दल जाणलं. त्याच्यानंतर धर्मानुपස්සना केली, शरीर आणि चित्ताचा धर्म जाणला. 4 सम्यक प्रधानांचा अभ्यास केला. या सर्व 4 बलाच्या वृद्धी बलाच्या साह्याने सिद्धार्थ गौतम त्या सगळ्या पायऱ्या पार करतात आणि बुद्धत्वाचे जे गुण आहेत ते विकसित होतात. आणि या मानवी जीवनातील दुःख मुक्तीचा मार्ग तेव्हा प्रकाशित होतो. ते आपण मागच्या पण धम्मदेशने मी तुम्हाला सांगितलं. तर अशा प्रकारे वैशाख पौर्णिमेच्या रात्रीच्या 3ऱ्या प्रहरामध्ये सिद्धार्थ बोधिसत्व बुद्ध होतात. सिद्धार्थ बोधिसत्व बुद्ध होतात. ही मीमांसा आहे. मीमांसा हे एक अशा प्रकारचं बल आहे की त्या साधकाला शांत बसूच देत नाही.
शोधत राहतो की दुःखमुक्तीचा मार्ग कोणता आहे, त्याचा शोध घेत राहतो, विमंसन करतो, म्हणजे त्याचं परीक्षण करतो. पाली शब्द आहे विमंसन, पाली शब्द आहे त्याला विमंसन असं म्हटलेलं आहे. तर या विमंसन करत राहतो आणि अशा प्रकारे त्याचं परीक्षण करून, निरीक्षण करून त्याच्यातलं चांगलं काय वाईट काय हे शोधून नंतरच तो बोधिसत्व त्या बुद्धत्वाच्या अवस्थेला प्राप्त करत असतो. तर यासाठी मीमांसा हे जे बल आहे हे बल त्या व्यक्तीमध्ये आपोआपच त्या साधकामध्ये तयार होत असते आणि अशा प्रकारे एका बोधिसत्वाचा बुद्धत्व प्राप्तीचा मार्ग हा सुकर होत असतो. बघा, म्हणजे अशा प्रकारे हे 4 प्रकारचे वृद्धिबल जे आहेत हे वृद्धिबलच असतात की जे बोधिसत्वाला बुद्धत्वाच्या अवस्थेपर्यंत नेतात. हे बल त्यांच्यामध्ये तयार होत असते आणि हे बल आपल्यात पण निर्माण व्हावे याकरिता आपल्याला याची भावना करावी, याचं चिंतन करावं लागते. जसं मी तुम्हाला सारीपुत्त आणि महामोग्गलायन यांचं उदाहरण दिलं, यांच्यामध्ये सुद्धा हे बल होते, यांच्यात सुद्धा हे बल होते, वृद्धिबल होते. महामोग्गलायन, भिक्षू महामोग्गलायन यांना तर वृद्धिबल संपन्न म्हणतात. महामोग्गलायन संजय वेलठ्ठीपुत्त होते, यांचे हे 2 प्रमुख शिष्य होते आणि त्यांचे 250 शिष्य होते. बघा, पण त्या संजय वेलठ्ठीपुत्तासोबत राहून इतके वर्ष राहून सुद्धा त्यांना काहीच शोध लागला नाही. त्यांनी खरा दुःखमुक्तीचा मार्ग कोणता आहे हे त्यांना समजलंच नाही. तर एकदा या दोघांनी ठरवलं की मित्रा, आपण संजय वेलठ्ठीपुत्ताकडे एवढ्या दिवसांपासून राहतो, एवढं काही आपण केलं, पण अजूनपर्यंत दुःखमुक्तीचा मार्ग आपल्याला मिळाला नाही. त्यांच्या ती मीमांसा होती ना, तो आपण मार्ग शोधला पाहिजे. तर तू या मार्गाने जा, मी या मार्गाने जातो. ज्याला कुणाला दुःखमुक्तीचा खरा मार्ग ज्याला कुणाला सापडला त्याने दुसऱ्याला येऊन सांगायचं. तर बघा, मग महामोग्गलायन एका मार्गाने गेले आणि सारीपुत्त एका मार्गाने गेले. तर सारीपुत्त राजगृहामध्ये फिरत असताना त्यांची नजर एका भंतेजीवरती पडली आणि ते भंतेजी होते भंते अश्वजित, जे 5 पंचवग्य भिक्खूंपैकी एक होते. कौंडिन्य, अश्वजित, महानाम, बद्दी आणि वप्प. अश्वजित भंते हातामध्ये भिक्षापात्र घेऊन दारोदारी भिक्षा मागत होते. त्यांची जी चाल होती अतिशय नयनरम्य होती. त्या बुद्धत्वाच्या मार्गदर्शन म्हणजे त्या बुद्धांच्या मार्गदर्शनामुळे त्यांच्यामध्ये एक नवीन प्रकारचं तेज निर्माण झालं होतं. त्याची देहकांती अतिशय प्रभावी होती. जेव्हा सारीपुत्तांनी दुरूनच अश्वजित भंतेजींना पाहिलं तर त्यांना जाणवलं, मीमांसा जागृत झाली, अरे नक्की या साधूकडे, या संन्याशाकडे, या श्रमणाकडे नक्की काहीतरी दुःखमुक्तीचा मार्ग आहे. आपण त्याला बोललो पाहिजे, त्याचा मार्ग कोणता आहे ते आपण विचारपूस केली पाहिजे. पण तेव्हा अश्वजित भंतेजी भिक्षाटन करत होते, त्यामुळे त्यांच्याशी ते बोलले नाही. मग भिक्षाटन करून झाल्यानंतर निवांत एका झाडाखाली जाऊन बसले. तेव्हा मग सारीपुत्त अश्वजित भंतेजींकडे गेले आणि त्यांना हात जोडून अभिवादन करून म्हणाले की आयुष्यमान मित्रा, तुमची देहकांती अतिशय प्रभावी आहे. नक्की तुमच्याकडे काही नवीन मार्ग आहे का? दुःखमुक्तीचा मार्ग आहे का? कोणता मार्ग आहे? तुमचे गुरु कोण आहेत आणि तुमच्या गुरुचा वाद कोणता आहे? तुमच्या गुरुचा मार्ग कोणता आहे? तर अश्वजित भंते म्हणाले की मित्रा, आयुष्यमान मित्रा, मी तर या माझ्या मार्गामध्ये नवीनच आहे, कारण नेमकंच दीक्षा झाली होती. मी तर या मार्गात नवीनच आहे. मला काय तेवढं सांगता येणार नाही, परंतु आमचे जे शास्त्र आहेत, आमचे जे गुरु आहेत, शाक्य कुळातून प्रवजित झालेले तथागत सम्यक संबुद्ध हे आमचे गुरु आहेत. आणि त्यांचा वाद आहे की जे काही उत्पन्न होते ते सगळं नष्ट होते, जे काही उत्पन्न होते ते सगळं नष्ट होते. आणि प्रत्येक उत्पन्न होणाऱ्या गोष्टीला प्रत्यय असते. प्रत्ययानुसार त्या गोष्टी घडत असतात. एवढं सांगतात. तर त्या सारीपुत्तांना वाटलं की अरे, हाच दुःखमुक्तीचा मार्ग आहे, हा दुःखमुक्तीचा मार्ग आहे. तर ते येऊन महामोग्गलायनला सांगतात. ते पण वृत्तीबल संपन्न असतात, मीमांसामध्ये असतात ते. आणि मग म्हणतात, चला आपल्याला दुःखमुक्तीचा मार्ग सापडलेला आहे, आपण आता बुद्धांचं शिष्यत्व पत्करू. तर मग संजय वेलठ्ठीपुत्ताकडे जातात
पण संजय वेलेट्टी पुत्र सुद्धा म्हणतो का रे जाऊ नका मित्रांनो, जाऊ नका, मी तुम्हाला माझ्या संघाचा सरसेनापती बनवतो, पण मला सोडून जाऊ नका तुम्ही. पण ते ऐकत नाहीत. का ऐकत नाहीत? ती मीमांसा असते त्यांच्यामध्ये. दुःखमुक्तीच्या मार्गाचा शोध घेण्याची जी मीमांसा असते त्यांना फक्त तेच दिसते, दुसरं काहीच दिसत नाही. तर सारीपुत्त आणि महामोग्गलायन आणि त्यांचे 250 शिष्य हे सगळेचे सगळे त्या राजगृहाच्या वेळुवनात जातात, तिथं जातात आणि दुरूनच भगवान बुद्ध त्यांना पाहतात, दुरूनच पाहतात. आणि त्यांना पाहिल्याबरोबर भगवान बुद्ध म्हणतात की भिक्षूंनो ते पहा, ते जे सारीपुत्त आणि मोग्गलायन जे येत आहेत ना, ते एके दिवशी संघाचे अग्र होतील, ते एके दिवशी धम्मामध्ये अग्र होतील, असं त्यांची स्तुती करतात. बघा, धम्मामध्ये अग्र झाले सारीपुत्त आणि महामोग्गलायन, संघामध्ये पण अग्र झाले सारीपुत्त आणि महामोग्गलायन. अशा प्रकारे त्या दोघांमध्ये पण, सारीपुत्तांमध्ये आणि महामोग्गलायनमध्ये, त्या दोघांमध्येही हे बल होतं, वृद्धी बल होतं बघा. आणि त्यातल्या त्यात तर महामोग्गलायन हे तर वृद्धिबल संपन्न होते, त्यांच्यामध्ये ते वृद्धिबल निर्माण झालं होतं. आणि संघामध्ये वृद्धिबल संपन्न भिक्षू म्हणून महामोग्गलायन यांची नेहमी स्तुती केली जात होती. तर अशा प्रकारे हे 4 प्रकारचे वृद्धिबल आहेत, जे एका साधकाला त्याचा दुःख मुक्तीचा मार्ग शोधण्यासाठी, त्याच्यावर अनुक्रमण करण्यासाठी आणि त्याच्यावर लक्ष साधण्यासाठी हे त्याला कामी येत असतात, लाभदायी ठरत असतात. तर असे हे 4 वृद्धिबल आहेत: छंद, वीर्य, चित्त आणि मीमांसा. तर छंद म्हणजे काय? दुःखमुक्तीच्या मार्गात रममाण होणे, आवड निर्माण करणे, ठीक आहे, त्याला छंद असं म्हटलेलं आहे. त्यानंतर वीर्य म्हणजे काय? तर उत्साहपूर्वक, एकदम उत्साहपूर्वक, प्रमाद न करता, आळस न करता, शारीरिक किंवा मानसिक आळस न करता उत्साहशील होऊन, वीर्यशील होऊन तुम्ही त्या मार्गाचं अनुक्रमण करता. आणि त्यानंतर चित्त, चित्ताला आपण आपल्या म्हणजे नियंत्रणामध्ये आणतो, त्याला समाधी असं म्हटलेलं आहे. आणि चित्ताला नियंत्रणामध्ये आणल्यानंतर मग तो मीमांसा करतो की दुःखमुक्तीचा मार्ग कोणता आहे आणि दुःखमुक्तीचा खरा मार्ग कोणता आहे, हे सगळं शोधतो आणि खऱ्या दुःखमुक्तीच्या मार्गाचं अनुक्रमण करून तो दुःखमुक्त होतो. तर अशा प्रकारे हे 4 वृद्धिबल या 37 बोधिपाक्षीय धम्माच्या अंतर्गत येतात. 3ऱ्या प्रकरणामध्ये तर हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण एक बोधिसत्व याच 4 वृद्धिबलाच्या साह्याने सगळ्या प्रकारचे अकुशल सोडून देतो, सर्व प्रकारचे अकुशल जे जे काही आहे त्याचा परित्याग करतो आणि उत्साहशील राहून, म्हणजे शारीरिक उत्साहशील राहतो, मानसिक उत्साहशील राहतो आणि उत्साहपूर्वक त्या दुःखमुक्तीच्या मार्गाचं मार्गक्रमण करून शेवटी आपल्या लक्ष्याला पूर्ण करतो. हे अशा प्रकारची 4 वृद्धिबल आहेत: छंद, वीर्य, चित्त आणि मीमांसा. आणि याच मार्गाने आपल्या सर्वांना या म्हणजे दुःखमुक्तीच्या ज्ञानाचं भावना करायची आहे, चिंतन करायचं आहे. तर अशा प्रकारे हे 4 वृद्धिपाद धर्म आपण खूप चांगल्या प्रकारे समजून घ्यावे, त्याचं चिंतन करावं, मनन करावं. यामध्ये आपल्या सर्वांचं मंगल आहे, सर्वांचं कल्याण आहे. तर सरते शेवटी पुनश्च एकदा आपल्या सर्वांप्रती मी मंगलकामना अर्पण करतो. आतापर्यंत आपण 7 प्रकरणांपैकी 3 प्रकरणं आपण पूर्ण केलेली आहेत. पहिल्या प्रकरणामध्ये आपण 4 स्मृतिप्रस्थान पूर्ण केले, 2ऱ्या प्रकरणामध्ये 4 सम्यक प्रदान आपण पूर्ण केलं आणि आता 4 वृद्धिपाद, 3रं प्रकरण 4 वृद्धिपाद, हे 3ही प्रकरणं आपण पूर्ण केलेली आहेत. आशा आहे की आपण नेहमी या तत्वांचं चिंतन करावं, या तत्वांचा अभ्यास करावा, भावना करावी, कारण हा आपल्या सर्वांच्या कल्याणाचा मार्ग आहे. सरते शेवटी पुनश्च एकदा आपल्या सर्वांप्रती मी मंगलकामना अर्पण करतो आणि तथागतांच्या आशीर्वाद गाथेने आजची धम्मदेसना आणि धम्मसंस्कार समाप्त करतो. अभिवादनशीलिस निच्चं वड्ढापचायिनो
चत्तारो धम्मा वढन्ति आयुवन्नो सुखं बल।